अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरु प्रतिपदा. श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज निजानंद गमन दिवस. नमो सदा श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज. गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवले. बहुधान्य संवत्सर माघ मास, कृष्ण प्रतिपदा, शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस, उत्तर दिशो होता सूर्यपय. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्नघटिका सुलक्षण. ऐस शुभ मुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले. मध्ये प्रवाहात पुष्पासनी बैसोनी शिष्यास संबोधनी. आमुचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेद न मानावा. त्या गाणगापुरात अम्मक असोच पूर्ववत. भावना दृढ धरा मनात, तुम्हा दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंद स्थानासी, तेथे पाहलो याची खूण तुम्हास. फुले येतील निजस जिनसी. दयेची कृपेचीच जी शुद्ध मूर्ती. धाव घेई हे मन गाणगापुरी. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपादुका, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते. त्याचे कारण ही तसेच आहे. द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्साह आहे आणि याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्साह असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आजच्या तिथीला भगवान श्री मन्नूरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापुराला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यतिपूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी, उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्ण तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी आश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावाचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात. म्हणून या तिन्ही पादुकांसंदर्भात काही माहिती आहे की विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावे. पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात, तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी. पूजा करीती जे तत्परी, मनोकामना पूर्ती जाणा. देव वाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना
स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनीसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, कल्पवृक्षाचे पूजन यावे आमुचे जेथ स्थान, पादुका ठेवितो निर्गुण पूजा करावी मनोभावे. भीमा अमरच्या संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशामुळे बनवलेल्या आहेत किंवा कशापासून बनलेल्या आहेत हे आजही कोणाला कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ती मुख्य शिष्यांनी घ्यावे. यापैकी एक पुष्प श्री सायदेवास मिळाले होते. अनेक दत्तावतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगोची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले, तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. श्री नरसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते. त्यामुळे आज खूप मोठा उत्सव गाणगापूरला तर भरतोच, परंतु आपण देखील आपल्या घरात गुरुदत्ताची पूजा करावी. गुरुदत्ताच्या मंदिरात जाऊन केळी अर्पण करावी. जमल्यास बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.